12 राशींसाठी दैवी संकेत. नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्या लक्षात आलंय का, काही मोठं संकट येण्याआधी आयुष्यात विचित्र घटना घडू लागतात. एखादं काम वारंवार अडणं, मनात सतत अस्वस्थ राहणं, काही लोक अचानक आयुष्यातून दूर जाणं किंवा अंतर्मन सतत सावध राहण्याचा इशारा देणं. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये आणि पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार ईश्वर प्रत्येक व्यक्तीला संकट येण्यापूर्वी काही संकेत देतो, पण बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 12 राशींना संकट येण्यापूर्वी मिळणारे असे 3 महत्त्वाचे दैवी संकेत. मात्र लक्षात ठेवा, ही माहिती पारंपरिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतेवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या राशीला मिळणारे संकेत सध्या तुमच्या आयुष्यात घडत असतील. नंबर 1. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह मानला जातो, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये धाडस, जिद्द आणि संकटावर मात करण्याची नैसर्गिक क्षमता असते. पण अनेकदा मेष राशीचे लोक उत्साहाच्या भरात असे निर्णय घेतात की त्यातून अडचणी निर्माण होऊ शकतात. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार अशा वेळी ईश्वर काही सूक्ष्म संकेत देतो. पहिला संकेत म्हणजे मनातील अस्वस्थता. ज्या कामासाठी तुम्ही खूप उत्सुक असता, त्याच कामाबद्दल अचानक मन साशंक होऊ लागते. बाहेरून सर्व काही योग्य दिसत असले तरी अंतर्मन थांब असा इशारा देत असते. अनेक जण या भावनेला दुर्लक्ष करतात, पण नंतर लक्षात येतं की सावध राहिलो असतो तर नुकसान टळले असते. दुसरा संकेत म्हणजे कामात अनपेक्षित अडथळे. एखादी महत्वाची भेट रद्द होणे, कागदपत्र वेळेवर न मिळणे, वाहन बिघडणे किंवा प्रवास पुढे ढकलला जाणे. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये अशा घटनांकडे थांबून विचार करण्याची संधी म्हणून पाहिले जाते. तिसरा संकेत म्हणजे योग्य व्यक्तींचा सल्ला. कधी एखादा मित्र, गुरु, ज्येष्ठ व्यक्ती किंवा एखादी अनोळखी माणूस ही अशी गोष्ट सांगतो जी तुमच्या निर्णयाचा विचार बदलते. जर तो सल्ला मनाला वारंवार आठवत असेल तर त्याकडे शांतपणे लक्ष देणे योग्य ठरू शकते. मेष राशीच्या व्यक्तींनी अशा वेळी घाई न करता संयम ठेवला तर अनेक संकटे टाळता येऊ शकतात. वृषभ राशीचे लोक स्थिर, संयमी आणि व्यवहार कुशल असतात, पण अनेकदा ते एखाद्या गोष्टीला इतके घट्ट धरून ठेवतात की बदलाची गरज असूनही ती स्वीकारत नाहीत. पारंपरिक समजुतीनुसार अशा काळात त्यांना काही संकेत मिळू शकतात. पहिला संकेत म्हणजे आर्थिक व्यवहारांबाबत अचानक वाढलेली सावधगिरी. विनाकारण मोठी खरेदी करावीशी वाटत नाही किंवा एखाद्या गुंतवणुकीबाबत मनात शंका निर्माण होते. हा संकेत दुर्लक्षित करू नये. दुसरा संकेत म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा पालक वारंवार एकाच गोष्टीबद्दल सावध करतात. कधीकधी देवाचा संदेश त्यांच्या शब्दातूनही मिळतो, असे अनेक आध्यात्मिक मतप्रवाह मानतात. तिसरा संकेत म्हणजे एखादे काम वारंवार पुढे ढकलले जाणे. सुरुवातीला त्रासदायक वाटणारा हा विलंब नंतर मोठ्या अडचणीतून वाचवणारा ठरू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींनी अशा वेळी हट्ट न करता परिस्थितीचे निरीक्षण करावे आणि संयमाने निर्णय घ्यावेत. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान, जिज्ञासू आणि संवाद कुशल असतात, पण त्यांचे मन अनेकदा एका वेळी अनेक दिशांना धावत असते. त्यामुळे योग्य आणि अयोग्य यातील फरक कधी धूसर होते. पहिला संकेत म्हणजे वारंवार एकच सूचना वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू येणे. वेगवेगळ्या लोकांकडून जवळपास सारखाच सल्ला मिळू लागला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसरा संकेत म्हणजे अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल मनात सावध भावना निर्माण होणे. कारण स्पष्ट नसले तरी अंतर्मन काहीतरी चुकीचे असल्याचे सांगत असते. तिसरा संकेत म्हणजे महत्वाच्या निर्णयाच्या वेळी संवादात अडथळे येणे. फोन न लागणे, ईमेल उशिरा पोहोचणे किंवा भेट पुढे ढकलली जाणे. काही परंपरांमध्ये
याकडे थोडा वेळ घेऊन पुन्हा विचार करण्याचा इशारा म्हणून पाहिले जाते. मिथुन राशीने अशा वेळी माहिती गोळा करून शांतपणे निर्णय घेतला तर संकटाची तीव्रता कमी होऊ शकते. कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत संवेदनशील, कुटुंबवत्सल आणि अंतर्मनाने मजबूत असतात. अनेकदा त्यांना इतरांच्या भावनांचा अंदाज आधीच येतो. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार जेव्हा त्यांच्या आयुष्यात एखादे मोठे संकट येण्याची शक्यता असते, तेव्हा ईश्वर त्यांना काही सूक्ष्म संकेत देत असल्याचे मानले जाते. पहिला दैवी संकेत म्हणजे घरातील वातावरण अचानक बदलू लागणे. कोणतेही स्पष्ट कारण नसताना घरात तणाव, शांतता किंवा अनामिक अस्वस्थता जाणवू लागते. अनेकदा कुटुंबातील एखादी व्यक्ती वारंवार काळजी घेण्याचा सल्ला देते. हा केवळ योगायोग नसून सावध असण्याचा संकेत असू शकतो. दुसरा दैवी संकेत म्हणजे स्वप्नांमध्ये पाणी, मंदिर, आई-वडील किंवा पूर्वज वारंवार दिसणे. भारतीय परंपरेत अशी स्वप्ने मनाला जागरूक करणारी मानली जातात. अशा वेळी कोणताही मोठा निर्णय घाईत न घेता काही दिवस शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करणे योग्य ठरते. तिसरा दैवी संकेत म्हणजे अंतर्मन अचानक प्रार्थनेकडे किंवा देवाच्या नामस्मरणाकडे ओढले जाणे. ज्यांना रोज प्रार्थनेची सवय नसते त्यांनाही त्या काळात देवळात जावे, मंत्र ऐकावेत किंवा शांत बसावे असे वाटू शकते. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये याला मनाला स्थिर करण्यासाठी मिळणारा दैवी संकेत मानले जाते. कर्क राशीच्या व्यक्तीने अशा वेळी भावनेपेक्षा संयमाला महत्त्व दिले तर अनेक चुकीचे निर्णय टाळता येऊ शकतात. सिंह रास. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि मोठे ध्येय गाठण्याची क्षमता असते. पण कधीकधी आत्मविश्वास आणि अहंकार यांच्यामधील रेषा पुसट होते. पारंपरिक ज्योतिषानुसार संकट येण्यापूर्वी काही महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. पहिला दैवी संकेत म्हणजे सतत मिळणाऱ्या कौतुकात अचानक खंड पडणे. जे लोक नेहमी तुमच्या बाजूने उभे राहायचे ते शांत होऊ लागतात किंवा तुमच्या निर्णयावर प्रश्न विचारू लागतात. अशा वेळी रागावण्याऐवजी आत्मपरीक्षण करणे आवश्यक असते. दुसरा दैवी संकेत म्हणजे एखादी लहानशी चूक वारंवार होणे. कागदपत्र विसरणे, वेळ चुकणे किंवा एखादा साधा निर्णय चुकीचा ठरणे. हे तुमचा वेग कमी करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा असा संकेत असू शकतो. तिसरा दैवी संकेत म्हणजे एखाद्या नम्र व्यक्तीकडून मिळणारा सल्ला. अनेकदा ज्यांच्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही त्यांच्याकडून मिळालेला साधा सल्ला पुढे मोठे संकट टाळण्यास मदत करू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात नम्रता स्वीकारली तर अनेक अडचणी टाळता येतात. कन्या रास. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने करणारे असतात. पण अनेकदा अतिविचाराने प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याची सवय त्यांच्यासाठी अडचण ठरू शकते. पहिला दैवी संकेत म्हणजे लहान सहान चुका अचानक स्पष्ट दिसू लागणे. ज्या गोष्टी आधी लक्षात येत नव्हत्या त्या एकदम समोर येऊ लागतात. हे पुढे होणाऱ्या मोठ्या चुकीपासून सावध करण्याचे संकेत असू शकतात. दुसरा दैवी संकेत म्हणजे आरोग्याकडे लक्ष देण्याची सतत जाणीव होणे. थकवा, झोपेचा अभाव किंवा शरीराकडून मिळणारे छोटे इशारे दुर्लक्षित करू नयेत. अनेक वेळा शरीर आधीच सावध करत असते. तिसरा दैवी संकेत म्हणजे एखादे काम कितीही प्रयत्न करूनही वेळेवर पूर्ण न होणे. सुरुवातीला हा अडथळा वाटतो, पण नंतर लक्षात येते की हा विलंब मोठ्या अडचणीतून वाचवणारा ठरला. कन्या राशीच्या व्यक्तीने अशा वेळी स्वतःवर अनावश्यक टीका करण्याऐवजी परिस्थिती शांतपणे स्वीकारावी आणि योग्य वेळेची वाट पाहावी. तुला रास. तुला राशीचा स्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे या राशीचे लोक संतुलित, न्यायप्रिय आणि नातेसंबंधांना महत्त्व देणारे असतात. पण प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात ते स्वतःचे नुकसान करून घेतात. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार संकट जवळ येत असताना तुला राशीच्या व्यक्तींना काही विशेष संकेत मिळू शकतात. पहिला दैवी संकेत म्हणजे नातेसंबंधामध्ये अचानक गैरसमज वाढू लागणे.
ज्या व्यक्तीशी कधी वाद होत नव्हता त्यांच्याशी मतभेद होऊ लागतात. अशा वेळी रागाने उत्तर देण्याऐवजी शांत राहणे योग्य ठरते. दुसरा दैवी संकेत म्हणजे महत्वाच्या निर्णयाच्या वेळी मन 2 पर्यायांमध्ये अडकून राहते. हा गोंधळ अनेकदा घाईघाईने निर्णय घेऊ नये असा इशारा मानला जातो. तिसरा दैवी संकेत म्हणजे एखादा जुना मित्र किंवा ज्येष्ठ व्यक्ती अचानक संपर्क साधते. त्यांच्या बोलण्यातून मिळालेला सल्ला पुढील संकट टाळण्यास उपयोगी ठरू शकतो. तुला राशीच्या व्यक्तीने अशा वेळी प्रत्येकाला खुश ठेवण्यापेक्षा योग्य निर्णय घेण्यावर भर द्यावा. वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून या राशीच्या व्यक्तींचे अंतर्ज्ञान अत्यंत तीव्र मानले जाते. अनेकदा त्यांना संकटाची चाहूल आधीच लागते, पण ते त्या भावनेकडे दुर्लक्ष करतात. पहिला दैवी संकेत म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक विश्वास कमी होणे. कोणतेही ठोस कारण नसताना मन सावध राहण्याचा इशारा देते. दुसरा दैवी संकेत म्हणजे वारंवार एकच स्वप्न पडणे किंवा एखादी घटना सतत मनात येत राहणे. भारतीय आध्यात्मिक परंपरेत याकडे अंतर्मनाचा इशारा म्हणून पाहिले जाते. तिसरा दैवी संकेत म्हणजे अचानक एकांतात राहावेसे वाटणे. हा काळ स्वतःचे विचार स्पष्ट करण्यासाठी असू शकतो. घाईने प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करणे अधिक योग्य ठरते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवला तर अनेक चुकीच्या निर्णयापासून बचाव होऊ शकतो. धनुरास. धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे ज्ञान, धर्म आणि योग्य मार्गदर्शन यांचा या राशीवर प्रभाव मानला जातो. पहिला दैवी संकेत म्हणजे आध्यात्मिक विषयांबद्दल अचानक आकर्षण वाढणे. धार्मिक ग्रंथ, प्रवचन किंवा मंदिराकडे मन ओढले जाऊ लागते. दुसरा दैवी संकेत म्हणजे एखादा प्रवास किंवा योजना वारंवार पुढे ढकलली जाणे. नंतर लक्षात येते की तो विलंबच योग्य ठरला. तिसरा दैवी संकेत म्हणजे एखाद्या गुरु, शिक्षक किंवा अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला साधा सल्ला मनात वारंवार घोळत राहणे. अशा सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. धनुराशीच्या व्यक्तींनी संकटाच्या काळात अहंकार बाजूला ठेवून अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. मकर रास. मकर राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती मेहनती, जबाबदार आणि संयमी असतात. पण अनेकदा ते कामात इतके गुंततात की जीवनातील इतर संकेतांकडे दुर्लक्ष करतात. पहिला दैवी संकेत म्हणजे छोट्या छोट्या चुका वारंवार होऊ लागणे. हे कामाचा वेग कमी करून पुनर्विचार करण्याचा संकेत असू शकतो. दुसरा दैवी संकेत म्हणजे एखादे जुने अपूर्ण काम पुन्हा समोर येणे. त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ते पूर्ण करणे आवश्यक असते. तिसरा दैवी संकेत म्हणजे अचानक जबाबदाऱ्या वाढणे. हा काळ तुम्हाला अधिक शिस्त आणि संयमाची गरज असल्याचे दर्शवतो. मकर राशीच्या व्यक्तीने या काळात घाई टाळून नियोजनांवर भर दिला तर मोठे नुकसान टाळता येते. कुंभ रास. कुंभ राशीचा स्वामी शनी मानला जातो. या राशीचे लोक वेगळा विचार करणारे, दूरदृष्टी असलेले आणि नवीन कल्पनांना स्वीकारणारे असतात. पहिला दैवी संकेत म्हणजे जुन्या मित्राचा किंवा परिचिताचा अचानक संपर्क होणे. त्याच्याकडून मिळालेली माहिती पुढे महत्वाची ठरू शकते. दुसरा दैवी संकेत म्हणजे एखादी नवीन कल्पना वारंवार मनात येणे, पण ती लगेच अंमलात आणण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहावी असा संकेत असू शकतो. तिसरा दैवी संकेत म्हणजे अचानक काही गोष्टी आयुष्यातून दूर होणे. काही वेळा हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा मार्ग मोकळा होण्याची प्रक्रिया असते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी बदलांना घाबरू नये, पण विचारपूर्वक स्वीकारावे. मीन रास. मीन राशीचा स्वामी गुरुग्रह मानला जातो. या राशीच्या व्यक्ती दयाळू, श्रद्धाळू आणि आध्यात्मिक स्वभावाच्या असतात. पहिला दैवी संकेत म्हणजे प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे. मन स्वतःहून शांततेचा मार्ग शोधू लागते. दुसरा दैवी संकेत म्हणजे अंतर्मन सतत एखाद्या निर्णयाबद्दल सावध करत राहते. हा आवाज दुर्लक्षित करण्यापेक्षा शांतपणे विचार करणे योग्य असते. तिसरा दैवी संकेत म्हणजे संकटाच्या काळात
अनपेक्षितपणे एखादी व्यक्ती मदतीला धावून येणे. अनेक श्रद्धाळू लोक अशा अनुभवांकडे ईश्वरी कृपेचे रूप म्हणून पाहतात. मीन राशीच्या व्यक्तींनी श्रद्धेबरोबरच विवेकही ठेवला तर कठीण प्रसंग अधिक शांतपणे हाताळता येतात. मित्रांनो, प्रत्येक राशीचे स्वभाव, गुण आणि जीवन प्रवास वेगळे असतात. त्यामुळे संकट येण्यापूर्वी मिळणारे संकेतही वेगवेगळे असू शकतात. मात्र लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती पारंपरिक ज्योतिषी आणि आध्यात्मिक मान्यतेवर आधारित आहे. ती निश्चित भविष्यवाणी नाही. खरा दैवी संकेत म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संयम आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा. जर आपण अंतर्मनाचे संकेत ऐकले, विचारपूर्वक निर्णय घेतले आणि चांगल्या कृतीवर भर दिला तर अनेक संकटाचा सामना अधिक सक्षमपणे करता येऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.